काय झालं? पोलिसांनी नोटीस दिली आहे ना, नियमाचं पालन झालं नाही, आज आपल्याकडे काही करा. ते बघा, आम्ही आज नाही तर 22 वर्षापासून जवळपास आम्ही लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे सगळे नियम पाळून आज 22 वर्षापासून आंदोलन करतो. आज नवीन करत नाही. गेल्या 2 वर्षापासून सलग शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करतो. आम्ही यार गप्प असता का तुम्ही? हात जोडायला करू नका. आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सोडून कधी नाही काम करत. आम्ही आज पण करत नाही. माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय. आम्हाला गरीब लोकांना असे आहे, न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूने नक्की न्याय करा. काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा दुवा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणारं न्यायालय, न्यायमंदिर असतं. त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार. न्याय 100% मिळणार. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो. याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा, मैदानाला लावा. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाही. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या तिकडे तिकडे नेऊन लावल्या. त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू. 100% तसं करत राहू. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. राहिला विषय सरकारचा. सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो. सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर
याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच, या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एक हे याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120 व 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यकते द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटीला तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीला रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. येथे 34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही. ती शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. येथे 34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीने करावं. बरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. हे नाही, हे दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळ्या अभ्यासाकडे देणं गरजेचं आहे. ते केले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं, आम्ही देत नसतो. मराठीची अवलाद आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होते. त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही. त्याच्यावर आम्ही ठाणे. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1 लाख फौज पाठवला तरी पोलीस जेलात नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून उचकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सहल आहे. फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर उचकून देता. ही सहल ती झालेला जिवारी वाद तुम्हाला मागात पुढे आहे. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे.
पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे कोरोना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला केला असणार, कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं, हे पण लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला आणखीन आणि शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून मुंबईतून हाकून या वर्गाला थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. करायला आता माझा विषय. मी तर मेलं तरी आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ दे. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग मी मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण मी मागणीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्तरीतून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला. रात्री पण शेवटच सांगितलं, गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेनं प्रवास करा, एसटीनं प्रवास करा. पुढे जाऊ देत नसले तर ग्राउंडला वाशीनं नेऊन लावा. मस्त पटांगणाला मग या. शांत राहायचं. किती माहिती तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं. येड्यावरून करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा. माझं आव्हान. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा. पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरुस्त घातणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्त मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं. जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारे न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल. आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही. तुम्ही म्हणताय की सगळ्या नियमानुसार करताय, तर या नोटिशीमध्ये सगळ्या नियमाचं उल्लंघन केलंय असं दाखवण्यात आलंय. आता वकिलांशी चर्चा पण झाली आणि वकिलांचं एक म्हणणं होतं की हे तुम्ही सगळं सांगताय पण आमची बाजू जी आहे त्याचा विचार करत नाही आणि त्याच्यावर चर्चा का होती. या नोटिशीनंतर ही नोटीस सगळं उल्लंघन केल्याचं म्हणणं
आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्या काय, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा आणि 5,000 ठेवले. आता काय कशा काय असते? अरे बाबा, सरकारला नाशिकी सवय लागली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं. तिथं 5,000 लोक आहेत. तुम्ही म्हणले इथं बसून आता मी केले इकडे तिकडे थांबते, मग आता कुठं थांबते? असे किलोमीटर इथं आले त्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा. थांबते मैदानात, त्या मैदानात थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5,000 लोक आहेत. कोणतं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC ते रिकामी करा केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागू नये. नाही होतं आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होत आहे. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठे डाव खेळायला लागला, वोटरला डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसला भोगावे लागतील. आम्ही काहीच करीत नाही. आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच राहिली चर्चेची. आम्ही कोण नाही म्हणलो, पण हैदराबाद नाही. हैदराबाद तर पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला इथं शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहे. थोडं आम्हाला ते वाचायचं आणखी अभ्यासात राहिलं म्हणलं ठीक आहे, पटलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय ते म्हणले हो. मग काय मुद्दा असा आहे की हैदराबाद आणि सातारा औंध या संस्थांच्या आधारावर नवा GR काढण्याची सरकार तयारी आहे. आज कॅबिनेट आहे. कॅबिनेटमध्ये असं सांगितलं जाते की कॅबिनेटच्या अगोदर माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री आहे आणि तो 2 आहे. किती आहे? आम्ही चर्चा तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, त्याने आम्हाला आरक्षणाशी देणार नाही. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्याला आमचे पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. राहिला असेल ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर थोडं किचकटे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करा. तुम्हाला हरकत काय? अभ्यास झाला आहे का? हो झाला. मग ते टाका दोन्ही गॅजेटियर. मी ते ऐकत नाही एकंठी दोन्ही पण. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायची माघारी येतो म्हणजे आले नाही. होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा मागं राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला ठिकाण असं घेतो, दमाने घेतो.
मला ते झाल्यावर प्लीज घेऊन सांगा. तोवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागेल खो द्यायचं. तुम्हाला ते जर तोंड घेतले ना त्याच्यानंतर प्लीज घे आणि मग आपण दोघं तिघजण हिशोब करू. कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. पण फक्त बघा माझ्यामुळे मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकटाच जर मोदळवर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही नड्यात होत आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उठणार नाही, पिढ्यांना पार त्याला पुरवून असं देतो, बरंच दमाने देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोरावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागल, खाली मान घालावं लागेल असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले, तर मुंबईचे 20 वरती लोक आहेत, त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही कोणते मराठीचे. तुम्हाला पंचकवाना मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारनं नेमके हे मुंबईकर येत काही मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस अंतवर्णी जगत गेले. इतके दिवस उपोषण, मला तुमच्या संग बोलायचं म्हटलं का पाणी प्यावं लागतं, म्हणून बोलावं. तुम्हाला एक खोटं बोलायची मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधतात यांना ठीक, यांना खोटं बी वाटत. तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं. मराठी या मुंबईत येणार कोणी त्यांना वेळ शिकत नाही. आणि आडीचं तरी बी ते मला तुम्ही कशा मार्गाने मुंबई आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊन आणखीला त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. धन्यवाद.